नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला करायचे आहे मिक्सरच्या भांड्यात तिळगुळाचे लाडू. हाताला चटके न लागता तिळगुळाचे लाडू बनवायचे आहे. तिळगुळाचे लाडू एका वाटीमध्ये 70 लाडू बनतात. शेवटचा लाडवापर्यंत कुरकुरीत राहणारा, चिवट न होता कसा बनवायचा आहे तिळगुळाचा लाडू, व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही संक्रांतीला करा किंवा असंही मुलांना कधीही खाऊ घालू शकता, कारण तीळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तिळामध्ये तेल असल्यामुळे आपल्या गुडघ्यांना, सांध्यांना छान ग्रिसेन मिळतं. म्हणून तिळगुळाचे लाडू थंडीमध्ये आणि संक्रांतीला आपण करतो. आता तीळ 1.5 वाटी घेतलेले आहेत, ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे कळेल मिक्सरच्या भांड्यात लाडू कसे बनवायचे. तीळ आपल्याला समजणार आहेत कसे भाजले ते. थोडासा कलर बदलायला लागला आणि खमंग असा सुगंध सुटला का आपले तीळ भाजून झाले असं समजायचं आहे. पहा, आपला कलरसुद्धा बदललेला आहे आणि सुगंधही सुटलेला आहे. आता 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याची साल कशी काढायची झटपट हेही तुम्ही पाहून घ्या. ही ट्रिक आहे. तुमच्याकडे असं काही असलं किंवा लाटण्यानेही करू शकता असं, आणि वरवंट्यानेही करू शकता. पटकनी साल निघते आणि जास्त साल काढायची गरजही नाही. थोडीशी निघाली तरी चालेल, कारण सालीमध्ये छान प्रोटीन असतं. त्याच्यामुळे थोडीफार साल राहिली तरी चालते. आता कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा, आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला गूळ आणि तीळ घालून घ्यायचे आहे. गूळ आणि तीळ याकरता घालायचं आहे, आपला तिळामध्ये गूळ छान मिक्स झाला पाहिजे. त्यापूर्वी 1/2 वाटीच्या कमी तीळ काढून ठेवलेले आहेत, तेही आपल्याला घालायचे आहेत. पण व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे कळेल कधी घालायचे ते. आता तीळ घालून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये, आणि गुळही घालून घ्यायचं आहे, आणि 2 वेळा असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले गूळ तिळामध्ये मिक्स होतो. आता 1 घाणा झालेला आहे, तो काढून घेतलेला आहे. पहा, मसूद असा गूळ झालेला आहे. तसंच परत एकदा करून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित केल्यानंतर कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. झटपट होतं, काहीही वेळ न लागता आपले हे लाडू 10 मिनिटाच्या आत तयार होतात. कारण आपल्याला पाक नाही करायचा. पाक कधी कोणाला समजतही नाही, त्यामुळे कडक लाडू होतात, दातानेही तुटत नाही असे लाडू होतात. म्हणून आपल्याला छान कुरकुरीत लाडू बनवायचे आहेत. आता सगळं मिक्सर कढईमध्ये घालून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये फिरवलेलं, आणि आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कुठपर्यंत हलवायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असले तर एक लाईक जरूर करत जा, आणि कमेंटही करत जा, म्हणजे मला कळेल तुम्हाला माझे रेसिपी आवडतात का. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आता हलवून घ्यायचं आहे गूळ आणि तीळ गॅसवरती कढईत. थोडं पातळ झालं का आपण पुढची प्रोसेस करायची आहे. थोडंसं गूळ आणि तिळामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तूप का घालायचं आहे? आपल्या रेसिपीला छान चकाकी तर येतेच, पण लाडू खातानाही सुगंध भारी येतो.
असं सतत हलवत राहायचं आहे, सोडून जायचं नाही गॅस इकडं तिकडं गॅसवरती कढई. मैत्रिणींनो, अगदी सुबक लाडू होतात आणि एवढ्या मिश्रणाचे लाडू 70-80 लाडू होतात. लाडू संपेपर्यंत डब्यामध्ये कुरकुरीतच राहणार. ह्याची ट्रिक तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल. आता आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे पहा, आणि आपण अशी गोळी करून पाहू. हे पहा, आपली गोळी वळते, याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला काय घालायचं आहे पाहू. 1 चमचा सुंठ आणि वेलची पावडर घालून घ्यायची आहे. वेलची पावडर घातल्यानंतर सुगंध तर चांगला येतोच, पण असं खाताना भारीच वाटतं. आता आपण शेंगदाण्याचा कूटही घालून घेतलेला आहे आणि आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता आपण तीळ घालून काढून ठेवलेले वाटीमध्ये ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. परफेक्ट रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला वाटलं तर हातात गोळी केले, हात भाजेल, अजिबात तसं काही होणार नाही, कारण आपण वरून शेंगदाण्याचा कूट आणि तीळ घातलेलं आहे. त्यामुळे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे. आता तुम्ही चमच्याच्या साहाय्याने करा लाडू किंवा हाताने वळा, कशानेही करू शकता. असे लाडू आपले भन्नाट होणार आहे. आता थोडं हाताने करायचं असलं तर तूप लावून घ्यायचं आहे आपल्या हाताला, म्हणजे मिश्रण चिटकणार तर नाही, पण आपले लाडू पण छान वळले जातील, गोल गरगरीत. तुम्हाला वाटलं तर मोठे करा, छोटे करा, तुमच्या अंदाजाने. पण एवढे जर तुम्ही लाडू केले तर 70-80 लाडू नक्कीच होतात. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली, मिक्सरच्या भांड्यात घालून तिळगुळाचे लाडू, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही आवडले तर एक कमेंट जरूर कळायला सांगा. आता मी लाडू वळून झालेले आहेत, हाताने थोडेफार आणि तुम्हाला चमच्यानेही दाखवत आहे. जर तुम्हाला अंदाज कळत नसेल लाडवाचा, छोटे मोठ्याचा, तर एक चमचा घ्या आणि त्याच्यामध्ये दाबून आपल्या हातावर घ्या आणि छान गोल करा. एकसारखे लाडू होतात, अजिबात मोठे छोटे होत नाही आणि आपल्या हाताला तर चटका बसतच नाही. असे भन्नाट लाडू तयार होतात. आता सगळे वळून घेतल्यानंतर दाखवणार आहे मी कसे झाले आपले लाडू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? रेसिपी कधी करून पाहिलीत का? आणि पाहिली असेल तर कमेंट जरूरच कळवत जा. प्लॅस्टिकचा चमचा घेतला तर पटकन निघालं जातं, अजिबात चिटकत नाही मिश्रण प्लॅस्टिकच्या चमच्याला. त्याला मी तूपही लावलं नाही, काही नाही, तरी झटपट निघतं. झालेले आपले लाडू पहा किती सुंदर दिसत आहेत, अगदी डोळ्यात भरल्यासारखे. लाडू डब्यामध्ये एक जरी राहिला तरी तो तेवढाच कुरकुरीतपणा आणि सुंदर चवीचा लाडू शेवटपर्यंत राहणार आहे. पहा, तुम्हाला असे लाडू आवडले मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून, तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा
कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि माझ्या रेसिपीला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. सबस्क्राईब केलंच नसले तर सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा कळवा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.